समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आणि मी या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम मला सुरुवात करतोय तर जयंती आपण दरवर्षी 14 एप्रिलला तर करतोच. मात्र जयंतीचं औचित्य साधून आपण जी काय पत्रकार आहेत किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काय मान्यवर आहेत, डॉक्टर क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे चांगलं काम करत आहेत त्यांचंही आपल्याला कौतुक करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आमचे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष माधवनगरचे किशोरभाऊ गारपाडे यांनी स्टेजवर यायचं आहे. त्याचबरोबर अमोल पाटील या ठिकाणी आलेले. आज खरं तर जयंती असते आमची दरवर्षी आणि जयंतीच्या निमित्तानं सत्कार सोहळा असतोय. आजच्या या कार्यक्रमामुळे थोडा उन्हाचा त्रास झाल्यामुळं थोडा विलंब झाला. आम्ही मान्यवरांची नंतर माफी मागतो. कार्यक्रम वेळेत चालू झालेला आहे. कार्यक्रम या ठिकाणी आता सुरू करून जे काय मान्यवरांचा सत्कार समारंभ होईल. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत. लोकशाही रामरावसाठी कृती समिती सातारा, दलित महासंघ आणि आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, त्यामध्ये आज आपण दरवर्षी साजरी करत असताना हे उल्लेखनीय कामगिरी करतात अशा लोकांचा मी नेहमी सत्कार, त्यांचा सन्मान केला जातो. काही पत्रकार आहेत, समाजसेवक आहेत. तर आज या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा शल्य चिकित्सक माननीय डॉक्टर जाधव यांचा सत्कार उमेश चव्हाण करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या 14 एप्रिल रोजी झालेल्या जयंतीनिमित्त आज जो कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे, मान्यवरांचा सत्कार समारंभ घेतलेला आहे. त्यासाठी सर्व उपस्थित असलेले संघटनेचे पदाधिकारी, आमचे सहकारी डॉक्टर मित्र, नंतर आमच्या SS मॅडम, काही आता आमचे वरिष्ठ अधिकारी रिटायर झाले, डॉक्टर राम जाधव म्हणा, कदम सर म्हणा, ते पण आहेत, पद्माकर कदम आहेत. तर मला नाव माहीत नाही. तर अचानक तुम्ही माझ्याकडे माहिती दिल्यामुळे माझा तर गोंधळ झालेला. तर आपली संघटना जे सामाजिक सेवा आणि काम करत आहे त्याच्याबद्दल तुमचं आम्ही कौतुक करतो आणि इथून पुढे असं चांगलं काम करावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आपल्याला मार्गदर्शन करतील. मात्र जाधव साहेबांना अर्जंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं असल्यामुळं त्यांचा अगोदर सत्कार होईल आणि मग आपला कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू राहील. खऱ्या अर्थानं एक नागरी वर्गाने जो सत्कार केलेला आहे डॉक्टर साहेब, हा खरा समाजाची पोच पावती असते. कारण
आज सिव्हिल सर्जन म्हणून आपण जे काम करता किंवा गेले किंवा सर्व क्रांतिसेन नाना पाटील शासकीय रुग्णालयाचे त्यांचा आणि सर्वसामान्य व्यक्तीचा आज नेहमीच संपर्क येतो आणि खऱ्या अर्थानं म्हणजे नायरे वर्गाचं प्रतिनिधित्व करत त्यांच्या प्रश्न घेऊन येणारे आमचे सन्माननीय मार्गदर्शक उमेशजी चव्हाण, डॉक्टर रमाकांत साठे, आमचे सहकारी मित्र किशोर गारपणे, त्याचबरोबर किशोर धुमाळ, अमोल पाटोळे, ही सर्व माणसं जी आहेत जे नायरे वर्गाचे प्रश्न घेऊन येत असतात. त्यामुळं काही वेळेला संघर्ष होतो, काही वेळेला त्यांच्याकडूनही, परंतु हा न्याय मागण्यासाठी त्यांचा हा संघर्ष असतो. आज मला फार अभिमान वाटतोय की एक नायरे वर्गाचा प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेकडून आपला जो सत्कार होतोय किंवा आपला सन्मान होतोय, हा सर्वोच्च सन्मान मी मानतो आणि आपल्या या ठिकाणी उपस्थित राहिला आणि मार्गदर्शन केल्याबद्दल आपले आभार मानतो. कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून जे उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं मी स्वतः मनापासून अभिनंदन करेन आणि पुढं कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. खरं तर कार्यक्रमाला वेळ झालेली आहे आणि वेळ झाल्यामुळं आपण हा कार्यक्रम लवकरात लवकर संपवायचा आहे. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र किशोर भाऊ गारपाडे हे या ठिकाणी आम्ही त्यांना निमंत्रित केलं होतं. खरं तर त्यांनी अण्णाभाऊंचा जो पुतळा आहे या पुतळ्या संदर्भात त्यांनी त्याग केला. तो पुतळा लवकरात लवकर बसणार आहे म्हणून त्यांचा सत्कार करणं उचित होतं, कारण का चांगल्या कामाचं स्वागत केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं आम्ही कायमस्वरूपी चांगलं काम करणाऱ्या माणसाला नेहमी त्याचा आदर करून त्याच्या कामासाठी प्रोत्साहन देण्याचं काम दलित महासंघ असेल किंवा अण्णाभाऊसाठी कृती समिती असेल या माध्यमातून दरवर्षी किशोरभाऊ सुद्धा असे कार्यक्रम घेत आहेत. मात्र आमचं ठिकाण वेगळं, त्यांचं ठिकाण वेगळं, एवढाच फरक आहे. मात्र या ठिकाणी जे पत्रकार आहेत खरं त्या पत्रकारांच्यामुळं मी या उंचीवर पोचलो आणि मला काम करण्यासाठी जी संधी मिळाली ती त्याचं श्रेय सगळं मी पत्रकारांना देतो. कारण का पत्रकार एक खरं तर संस्थास्तंभ आहे आणि त्या संस्थास्तंभामुळं मी आज या ठिकाणी सातारा तालुकाध्यक्ष दलित महासंघाचं पद घेतलं. तालुकाध्यक्षापासून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं, जिल्हा उपाध्यक्षानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून जी काम करण्याची संधी मिळाली. नंतर मला स्वर्गीय मुकुंद यांनी राज्याचं पद दिलं, कारण त्या दलित महासंघ संघटना आहे आणि खऱ्या अर्थानं पारध्या काव्यान पारध्यांच्यासाठी हा त्याग आमचा फार मोठा आहे आणि पारधी समाज हा उपेक्षित वंचित खरं तर या समाजाला कोणी जवळ केलं आहे आणि या समाजाचं कोणी नेतृत्व केलेलं आहे. मात्र 2000 साली स्वर्गीय मधुकर मायदंडे आणि मी या संघटनेचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्रभर याचं काम आमच्या हातून घडलं. त्यांचं जे काय जागेचा विषय असेल, रेशनिंग कार्ड असतील, जातीचे दाखले असतील किंवा अनेक काय काम असतील, हे काम करण्यात गेले 25-30 वर्ष झालं आम्हाला त्याग करावा लागला. त्यागाचं फळ म्हणजे पत्रकारांनी जी साथ दिली. खरं तर आम्ही जे काम केलं त्याचं छापून लोकांच्या पर्यंत जाण्याचं काम पत्रकारांचं असते आणि आमच्या कामाला शून्य किंमत असते ही मला माहीत आहे. म्हणून मी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांचा सन्मान करतो आणि पत्रकारांचा सन्मान केल्यामुळं त्यांनाही थोडं प्रोत्साहन मिळतं की बाबा आपणही काम केलं पाहिजे अशी त्यांच्या मनामध्ये भावना असते. म्हणून आज पत्रकार असतील किंवा डॉक्टर असतील यांचं आमचं ऋणानुबंध संबंध आहे. खरं तर मी इथं सातारमध्ये काम करतो, सगळे आपण पत्रकार असतील किंवा डॉक्टर असतील आपण एकामेकाला साथ देऊन काम करीत असतो. बरं एखादं काम होत नाही, सगळीच काम होतात असं नाही, मात्र एखादं काम विलंब होतो, होत नाही, त्याचे काय आमच्या हातात नसेल किंवा अधिकाऱ्यांच्या हातात नसेल. मात्र काम करीत असताना आम्हालाही त्याचं फळ मिळालेलं आहे. आज एवढ्या मोठ्या भारतीय समूहाला आम्हाला न्याय देता आला हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती उत्साहात साजरी करतो. कारण का बाबासाहेबांनी सुद्धा त्याग केला समाजासाठी, म्हणून बाबासाहेबांचा विचार हा लोकांच्या पर्यंत आम्ही प्रोत्साहन करतो किंवा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. मात्र ही 14 एप्रिल असते, त्याच्यानंतर आम्ही 2-3 दिवसाचा गॅप ठेवून हा कार्यक्रम करीत असतो आणि या निमित्तानं आज या छोट्याशा मेळाव्याला आमचे सर्व पदाधिकारी आमचे रमाकांत साठे असतील, संदीप माने असतील, आमच्या मनीषा चव्हाण असतील, आमच्या आशिकी गुंजाळ असतील, सुभाष गुंजाळ असेल, आमच्या वैभव गोगळे असेल, त्याचबरोबर
सर्व प्रांती समाजाच्या आमच्या महिला कार्यकर्त्या असतील, हे सर्वजण ज्यांचं मला पाठबळ मिळालेलं असतंय आणि त्यांच्या पाठबळावर मी ही संघटना आज काम करते. आणि अचानकपणे हा कार्यक्रम भेटला, मात्र उन्हाचं त्याला थोडंफार रात्र लोकांना झोप मिळत नाही, ऊन असतंय म्हणून लोक याला वेळ लागलेला आहे. मात्र पुन्हा एकदा मी मान्यवरांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम वेळ झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र पुढचा जो सत्कार आहे तो जे पत्रकार आहेत या पत्रकारांचा सत्कार एक आपण संविधानाची प्रत आणि एक स्फूर्तिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार होणार आहे. ज्यांचं नाव आम्ही घेत त्यांनी या ठिकाणी यावं, त्यांचा सत्कार होईल आणि नंतर सत्काराच्या नंतर छोटासा कार्यक्रम होईल आणि कार्यक्रम समाप्ती झाल्याच्या नंतर आत्महत्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही, कारण जेवणाचं हे नियोजन आम्ही कोणाला सांगितलं नाही. मात्र इथं आल्याच्या नंतरच सांगणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम झाल्याच्या नंतर सगळ्यांनी शांततेनं जेवण करायचं आहे आणि आपापल्या घरी जायचं आहे. आज या ठिकाणी मी आज जे पत्रकार आहेत त्यांचं या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आहेत, खरं तर त्यांनी भाग त्याग केलेला आहे. ते आमचे मित्र अजित जगताप यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. आम्ही काय करणार या ठिकाणी संविधानाची प्रत आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. सत्कार करायचा आहे घेऊ द्या नाहीतर नाही घेऊ द्या, पण त्याच्या कामाचं कौतुक होतंय. हे चांगली पत्रकारिता करतात, उत्कृष्ट त्यांचे सत्कार या ठिकाणी. या सगळे पुढे इकडं हात लावा फक्त हा समोर. सत्कार का तर सगळ्यांना आपल्याला सुजय सकट डॉक्टर यांनी फार उंचीचं काम केलेलं आहे सातारा शहरामध्ये आणि जो पुतळा लवकरात लवकर विराजमान होणार आहे. त्यांचे या ठिकाणी आपण मानाचा फेटा, संविधान आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार होणार आहे. त्यांचा सत्कार सगळ्यांनी या ठिकाणी यावं त्यांच्या सत्कारासाठी स्टेजवर असं मी सगळ्यांना विनंती करेन. बसून घ्या, सगळ्यांनी खाली बसून घ्या. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी
सर्व उपस्थित माता भगिनी आणि सर्व बंधू तसेच मंचकावर असलेले सर्व प्रतिष्ठित आणि सामाजिक कार्यकर्ते, त्याच्यामध्ये माननीय निलेश तांबेसाहेब होते, माननीय निलेश तांबेसाहेब, माननीय उमेशजी चव्हाण साहेब, तसेच आपले सर्व पत्रकार बंधू. आजचा हा कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जे आहे, दलित महासंघ आणि तसेच आपला राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. कारण का मला वाटतं गेल्या वर्षी आमचं बोलणं झालं होतं की 2-3 दिवसानंतर कार्यक्रम घ्यायचा होता आणि मग काही गडबडीत राहून जातं. पण डॉक्टर सागे साहेब आणि उमेश दादा जे आहेत ते प्रत्येक वेळेस समाजाला बरोबर घेऊन काम करत असतात, समाजातल्या सर्व अडीअडचणी सोडवत असतात आणि हा कार्यक्रम करत असतात. आज प्रामुख्याने जर बघितलं आपण तर सर्व प्रतिष्ठित लोकांचा आणि डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार घेतलेला आहे त्यांनी आणि ते खरं तर अतिशय सुंदर आणि मोलाचं काम आहे. कारण का हा प्रसंग सर्वांना एकत्र आणून ठेवतो, म्हणजे सगळ्यांना एकत्र आणून हे काम जे करतात. त्यामुळं मी माननीय उमेशदादांचं खरोखर मनापासून आभार मानेल आणि त्यांना मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देईन. आपल्या हातून, मनीषा दादा यांच्या हातून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या हातून सर्वच गोरगरीब, दलित, कष्टकरी आणि सर्व तळागाळातील समाजातील व्यक्तींचं त्यांच्या हातून चांगलं काम घडो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण मला माझा मान सन्मान केला. मी जो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण आकृती पुतळा बसवण्यासाठी 2022 ते आज अखेरपर्यंत लढा देत आहे. मला वाटतं आता 1 मेला पुतळा उभारायचा होता, म्हणजे उभारणार आहे. फक्त आपल्या सातारचे जे लोकप्रतिनिधी आहेत, महाराज साहेब शिवेंद्रराजे, ते लातूरला पालकमंत्री असल्यामुळं त्यांना तिकडे कार्यक्रम आहे, त्यामुळे ते थोडेसे 1-2 दिवसांना फरक होणार आहे. पुतळा हा या महिन्यात मे मध्ये बसेलच. त्यामुळं आपण मला मान सन्मान दिला आणि इथं बोलवलं, त्यामुळं मी आणि आपल्या सर्व सहयोजकांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित आणि हा माझा जो कार्यक्रम आहे, दलित पॅंथर, दलित महासंघ आणि तुमच्या अण्णाभाऊ साठे जयंती समिती यांच्या मार्फत भारतरत्न क्रांतीसूर्य ज्याने आपल्याला या अवस्थेत या ठिकाणी आणलेलं आहे. बहुजनांना हक्क देऊन तू गुलाम नाहीस, तू माणूस आहेस आणि तुला सर्व प्रकारचे अधिकार ज्यांनी बहाल करून दिले, अशा या थोर महामानवाच्या जयंती निमित्त माझे मित्र उमेशराव चव्हाण यांनी या ठिकाणी जो हा स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे त्यांचं सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे आणि कौतुक करण्याजोगच त्यांचे कार्य आहे. आज विशेष म्हणजे गावपडे साहेब यांनी अण्णाभाऊंचा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी बसवण्याचं फार मोलाचं काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतोय. अत्यंत चांगली आणि स्तुत्य बाब आहे. मित्रहो, आता मी 2 दिवसापूर्वी 14 आणि 13 आणि 14 2 दिवस आमच्या विकासनगर येथे माझ्या गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं 2 दिवसाचा असा भव्य दिव्य कार्यक्रम केला. मित्रहो, हा कार्यक्रम घेण्याचं कारण की आपण बाबासाहेबांच्या उपकारातून उतराई होणं हे शक्यच नाही आणि फक्त तुम्हा आम्हासाठी त्यांनी काम केलेलं नाही, महाराष्ट्रापुरतं नाही, देशापुरतं नाही, तर संपूर्ण विश्वासाठी त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि आज मी तिला आम्हाला विनंती करावीशी वाटते की बाबासाहेब एक ठराविक समाजाचे आहेत की जी लोकांची, सुशिक्षित लोकांची सुद्धा भावना आहे
त्या भावनेला आपण छाट दिला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी एका व्यक्तीसाठी काही केलं नाही, एका समाजासाठी केलेलं नाही, तर सर्व स्तरात म्हणजे अगदी अनुसूचित जातीतला खालच्या तळातल्या माणसापासून ब्राह्मणापर्यंत सर्वांसाठी त्यांनी जे हक्क आपल्याला मिळवून दिलं ते एका पुस्तकातून त्यांनी जी राज्यघटना दिली. राज्यघटना म्हणजे काय, तर मी एकच सांगेन की आपल्याला आज श्वास घेण्याचा जो अधिकार आहे, श्वासोच्छ्वास करण्याचा जो अधिकार आहे, तो बाबासाहेबांनी दिलेला आहे. थोडक्यात त्यांचे स्त्रियांच्यावर केलेले अनंत उपकार आहेत. स्त्री मग कुठल्याही वर्गातली असू दे, कुठल्याही जातीतली असू दे, अगदी ब्राह्मणाची स्त्री सुद्धा आज सर्व क्षेत्रामध्ये चमकते. त्याला कारण आहे क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांच्या जीवनाविषयी लोकांना प्रबोधन व्हावं, त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी आणि त्यांचे विचार जागृत राहावे, म्हणून आपण ह्या आपल्या परीनं हा कार्यक्रम करतोय. मी या संयोजकाचे आभार मानतो आणि व्यासपीठावर जे उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. कार्यक्रम करतोय आणि बाबासाहेबांचा विचार घराघरात गेला पाहिजे. मात्र आम्ही गेले 70-80 वर्ष झालं बाबासाहेबांचा विचार सांगून तो काही घराघरात पोहोचला. कसं आहे, माणूस इथं आहे तो तिथं खाली उतरून गेला की विचार सोडून देतो. हा सातत्याचा कार्यक्रम आहे. मात्र संघटनेच्या कार्यकर्त्यांना, पत्रकारांना तळमळ असते की लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या विकासासाठी आणि लोकांच्या प्रगतीसाठी हा बाबासाहेबांचा विचार लोकांना तारू शकतो, बाबासाहेबांचा विचार लोकांना वाचवू शकतो. हाच प्रश्न 2 आहे. म्हणून बाबासाहेबांची घटना ही देशाला सर्वश्रेष्ठ घटना आहे असं सर्वजण मानतात, आम्ही मानतो. कारण का हे जगच बाबासाहेबांच्या घटनेवर चाललेलं आहे आणि घटनेच्या आधारावर आपण हा आपला देश चालतोय. कारण का घटना अजून लोकांना समजलेली आहे. आमच्या आया बहिणी, आमची तरुण पिढी आज त्यांचा विचार हा विस्कटलेला आहे. आपण आज मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, आमचे सर्व पत्रकार इथं आहेत. एखादा स्फोट झाला, एखाद्या महिलेचा विलयभंग झाला, एखाद्या महिलेला मारहाण झाली तर त्याचं काम पोचवण्याचं, त्याला न्याय देण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून होतं. म्हणूनच आपण या पत्रकारांचा, डॉक्टरांचा सत्कार या ठिकाणी घेतो. मात्र इतर समाजाची लोक आहेत, तिथं काय एका समाजाचं आम्ही संघटन आमचं नाही. संघटना सर्व जाती धर्माला घेऊन आम्ही संघटन बांधलेलं आहे. या ठिकाणी खरं तर सर्व भारतीय असतील की इतर सर्व जाती धर्माला मला विनंती करायची आहे की आपण शाळेच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आज शाळा महत्त्वाच्या आहे, शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष केला पाहिजे. मात्र आज आपण संघर्ष करण्यासाठी येत नाही आणि संघर्ष करीत नाही, शिकतही नाही. कारण का शिक्षण हे फार गायकवाड साहेब महाग झालं आहे. आज आमचे गायकवाड साहेब नांदगावचे आले, गणेश गायकवाड आहेत, गोरे आहेत. त्यांनी त्यांची मुलगी डॉक्टरकीला त्यांनी ॲडमिशन घेतलं आहे. खरं तर त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करतो. त्यांच्या मुलीसाठी त्यांनी गेल्या महिन्यात ॲडमिशन घेतलं आणि ते डॉक्टरकी करते. आणि अशा पद्धतीचं शिक्षण हे बाबासाहेबांनी सांगितलं, तो वाघणीचं दूध आहे, तो पिकाशिवाय तो गुरगरणार नाही. म्हणून आपण शिकायचं आहे. मात्र शिक्षणासाठी पैसा लागतो. गायकवाड साहेब किंवा डॉक्टर साहेब शिक्षण, आज तुम्ही डॉक्टर झाला सगळे. आम्ही ही संघटना चालवतो, पत्रकार म्हणून आमचे काय मित्र आहेत. आज पत्रकारांची अवस्था काय, आमची अवस्था काय, आम्ही सामाजिक संघटना चालवित असताना आम्हाला कोण पगार देत नाही. आम्ही लोकांच्या जीवावर, लोक आम्हाला मदत करतात म्हणून आम्ही संघटना चालवतो. लोकांच्या आशीर्वादानं संघटना चालवतो. या पैकी ही माणसं जे आहेत त्यांच्या आशीर्वादानं, त्यांचं सगळं ज्या संघटना आहे मी चालवतोय ते सगळं श्रेय मी माझ्या आलेल्या महिला आणि माझ्या आलेले सर्व बांधव असतील त्यांना देतो. कारण का मी यांच्यामुळे आहे. आज ही माणसं आहेत म्हणून मी इथं आहे. माणसं नसती तर मी इथं भाषण करायला उभं राहिलो नसतो. मात्र सगळं श्रेय मी या सगळ्या आलेल्या माझ्या कार्यकर्त्या आहे बहिणीला देतो. कारण का
माणसाला नेता बनायचा असेल तर कार्यकर्ता काय भाग पैसे दिल्याशिवाय माणसं येत नाही. आम्ही मोर्चा काढला, आमचे कार्यक्रम आम्हाला पैसे देऊन माणसं गणपतीचा मिळतात. संघटना चालवतोय तर मला कार्यकर्ते पैसे देतात. मला म्हणतात किती वर्षांनी पाहिजे. आमच्या संविधान परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी सकाळी आलेला 2000 दिलं. त्यामध्ये अजून किती पैसे लागणार आहेत म्हटलं बाद झाले, अजून काय लागलं तर सांगते. आमचे आशिकी गुंजाळ आहेत, सुभाष गुंजाळ आहेत, आमची पारधी समाजातले उदास आहे, हे सगळे आमचा तो घाटावरून आलेला आमचे अरुणा आंबरशेख अरुणाने काल मला आलेले दादा 500 रुपये ठेव, हे काय आलेले हे 200 रुपये घ्या, हे 1000 रुपये घ्या. म्हणजे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आमच्या विमलताई आहेत शहराध्यक्ष, त्यांनी परवा 2000 देऊन गेले. कालपडीचा विमलताई आमच्या मराठा समाजाचे आहेत, आमच्या संविधानापेक्षा मराठा समाजाचे आहेत. इथं जातीचा विषय कुठलाही येत नाही. मात्र ह्या संघटना पक्ष जातीत विभागल्यामुळं जातीचा विकास झालेला नाही, हा माझा आरोप आहे. आम्ही सत्तेकडे जात नाही, आम्हाला कोण सत्तेत घेत नाही. कारण का आम्ही लढणारी माणसं आहे, बोलणारी माणसं आहे. ती वाईट कामाला विरोध करणारा ती कार्यकर्ता आहे आणि चांगल्या कामाचं समर्थन करणारा ती कार्यकर्ता आहे. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप त्याचं काय आता आपल्याला घेणं देणं नाही. कारण हा विरोध करण्याचा किंवा टिप्पणी करण्याचा आपला विषय नाही. मात्र आमच्या या बहिणीची मुलगी 3 वर्षाची तिच्या अत्याचार झाला, आम्हाला आंदोलनं करावी लागली. तिथल्या असणाऱ्या खालच्या उपाधी साखरण करायला आम्ही गेलो. पत्रकारांना माझी विनंती आहे, आम्ही गेलो पण आम्हाला न्याय मिळाला. स्वतः मला कोर्टात ती केस लढावी लागली. मी स्वतः केस चार्ज केली आणि स्वतः तारखा घेतल्या आणि खाजगी वकील दिला आणि त्या मुलीला न्याय मिळाला आणि त्या मुलाला शिक्षा लागली. आमचा आम्हाला म्हणजे सांगायचं आहे की आमच्या एखाद्या बहिणीवर जर का त्यांना अन्याय झाला तर लढण्यासाठी आम्हालाच यावं लागतं, आम्हाला संघर्ष करावा लागतो. मात्र आमच्या बाजूनं एक काही संघटना एक काही पक्ष नसतो, त्याचा विचार आम्हाला करावा लागतो आणि याचा विचार आजच्या मेळाव्यामध्ये आपण सगळ्यांनी करूया. निवडणुका जर 5 वर्षाला येतात जातात, आपण मतदान करतो. 2000, 1000, 3000, 5000 मतदानाचा रेट आहे. आपला 1000 2000 घर चालत नाही. माझ्या बहिणीला विनंती आहे, आपण पैसे घेतो ते पैसे आपल्याला एक दिवस मिळत नाही. सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, ती बी बंद झाली. ते आमच्या बायकामध्ये जाता आता पैसे मिळत नाही. खाते होतात, मी काय करू? पाठवणारा मी आहे का आहे, योजना देणारा मी आहे, आम्ही काय करणार? तर हे सगळं साहेब पत्रकारांना विनंती आहे, त्या योजना सगळ्या कोलॅप्स झाल्या. या योजना महिलांच्यापर्यंत मिळत नाही. आपण विचार करून त्या बातम्या पण दोघे वापराय अनेक योजना गेल्या, मात्र ही योजना सरकारची नीट चाललेली नाही. हा मेळावा विचार करायला होणारा मेळावा आहे. आज देशापुढं फार मोठी संकट आहे. आज आमच्या डॉक्टरांना सुद्धा त्यांना सामोरं जावं लागतं. 2-2 महिने पगार मिळत नाही आणि तो पगार मिळत नाही ते कोणाला बोलू शकत नाही, ते कोणाला सांगू शकत नाही. पत्रकारांना आमच्या पेन्शन नाही. आता पत्रकार मी कलाकारांच्या मध्ये बोलतो, लक्षात ठेवा. पत्रकार कलाकार आहे ना, मी फोटोग्राफर होतो 1991ला. संध्याकाळी मी सगळं पत्रकार म्हणजे फोटोग्राफी केली. ते पत्रकार आणि मी कार्यकर्ता झालो, म्हणजे एवढा फरक आहे. आणि त्या गोष्टी सगळ्या आपल्या समोर आलेली संकट ही जर बाजूला करायला आपल्याला जर त्याला विरोध करायचा असेल किंवा आपल्यासाठी आपल्या स्वतःचं अस्तित्व ठेवायचं असेल तर लढणाऱ्या संघटनेबरोबर आपल्याला काम करावं लागेल. कारण का लढणारे आम्हीच आहे, स्टेजवर बसलेले, आणि इथं प्रश्न मांडणारे आम्हीच आहे. मात्र आमचे प्रश्न सगळे सुटल्यापासून आहे. मात्र काय प्रश्न आमच्या अजूनही सुटलेले नाही, त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल. आम्ही दरवर्षी मोर्चे काढतो, आंदोलनं करतो, पत्रकारांना माहीत आहे. मात्र या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. कारण आमची ताकद कमी पडते. आमचे प्रश्न आम्ही मांडतोय सरकारकडे, तर त्या प्रश्नावर आम्हाला समाधानकारक आमचे प्रश्न सुटलेले नाही. आज किशोर कालपाडेने जो विषय घेतला होता पुतळ्याचा, तो खरं तर आमच्या अनेक वर्षाच्या मागण्या आहेत. त्यांची मागणी आहे, मी मागणी केली असेल. मात्र तो विषय आमचा पुतळ्याचा खरं तर निकाली निघाला. तो पुतळा इथं डोळा आणि ताब्यात बसणार आहे. त्यावेळेला आम्ही सगळेच कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असणार आहे. थोडंफार कालपाड्याला माझी विनंती आहे, ज्यावेळेला कार्यक्रम होणार आहे त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्या निमंत्रित करावं. त्यावेळेला आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर राहणार आहे आणि
आज जो कार्यक्रम आहे प्रबोधन मेळावा आहे, त्या प्रबोधन मेळाव्यामध्ये खरं तर तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला, सगळ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. ते सगळ्यांना पुन्हा एकदा पत्रकार असतील, डॉक्टर असतील यांना धन्यवाद देतो. हा कार्यक्रम पुढं अण्णाभाऊसाठी जयंतीला सुद्धा आम्ही करीतच असतो. पुढं जे काही राहिलेले पत्रकार असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे आमचे गायकवाड आहेत, आमचे गोऱ्यांना सचिव आहेत, ते सुद्धा विकास सेवा सोसायटीचे सचिव आहेत. ते सुद्धा मला गेले 20-25 वर्ष झालं ताकद दिली. ते या ठिकाणी आले, त्यांचं या ठिकाणी मी गोऱ्यांना अभिनंदन करेन. गायकवाड आहे त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करेन. तर शासकीय नोकरीमध्ये असताना सुद्धा त्यांनी मला मदत केली. मी पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन, शुभेच्छा देतो. आणि सगळेजण या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कार्यक्रम संपला असा मीच आभार मानतो सगळ्यांचे. जास्त आहे इकडं समोर लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.